पृथ्वीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये एक काळ असा होता जेव्हा मराठी मावळ्यांचे शौर्य दिल्लीच्या सिंहासनाला हादरवून सोडत होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर मुघल बादशाह औरंगजेबाने वाटले की आता स्वराज्य संपले. पण त्याला माहीत नव्हते की मराठा सैन्यात दोन तेजस्वी तारे तळपत होते. एक होते संताजी घोरपडे, वादळासारखे धाडसी, आणि दुसरे होते धनाजी जाधव, शांत आणि अचूक रणनीतीचे स्वामी. संताजी आणि धनाजी हे छत्रपती राजाराम महाराजांचे आधारस्तंभ होते. जिथे शत्रू मोठे सैन्य घेऊन येत तिथे हे दोन वीर आपल्या गनिमी काव्याने त्यांना धूळ चारत. औरंगजेबाचे सरदार त्यांना घाबरून संताधना हे केवळ नाव ऐकताच थरथर कापायचे. मुघलांना कधीच कळेना की हे दोन वीर एकाच वेळी चार ठिकाणी कसे दिसतात. औरंगजेबाने मोठा सरदार कासिम खान याला दक्षिणेत पाठवले, पण संताजीच्या पराक्रमाने त्याचा गर्व उतरवला. एकदा संताजींनी कासिम खानच्या प्रचंड मोठ्या छावणीवर असा जबरदस्त अचानक हल्ला केला की मुघलांना कशातून काय झाले हेच कळाले नाही. संताजींची तलवार म्हणजे जणू विजेचा कडकडाट. ही लढाई इतकी निर्णायक होती की कासिम खानला वेढा दिला गेला. संताजींच्या वादळी हल्ल्यापुढे मुघलांचे हजारो सैनिक काहीच करू शकले नाहीत. संताजींच्या या पराक्रमाने कासिम खानला मोठा अपमान सहन करावा लागला आणि त्याला स्वतःचे प्राण गमवावे लागले. मराठा सैन्याची ही पहिली मोठी दहशत होती. धनाजींची रणनीती नेहमीच संताजींच्या धाडसाला साथ द्यायची. संताजींनी हल्ला करण्यापूर्वी धनाजींनी गुप्तपणे शत्रूच्या रसद सप्लाय लाईन्स तोडलेल्या असायच्या. धनाजींनी सैन्याला अशी शिस्त लावली होती की ते शत्रूला एका क्षणात गाठायचे आणि दुसऱ्या क्षणी डोंगरात गायब व्हायचे, जणू काही वाऱ्याची झुळूक. एकदा तर संताजींनी थेट औरंगजेबाच्या मुख्य तळावर छापा टाकला. मुघल बादशाह झोपेत असताना संताजींनी त्याच्या अत्यंत प्रिय असलेला एक मोठा युद्ध हत्ती आणि काही प्रमुख तोफा घेऊन पलायन केले. ही बातमी ऐकून औरंगजेब रागाने लाल झाला. त्याला स्वतःच्या संरक्षणावर विश्वास बसेना. दक्षिणेतील दुसरा मोठा सरदार जुल्फिकार खान यालाही संताजी धनाजींच्या जोडीने अनेकदा अपमानास्पद पराभव पत्करावे लागले. कितीही मोठे सैन्य घेऊन आले तरी मराठ्यांचा गनिमी कावा नेहमीच भारी पडायचा. संताजींचा वेग आणि धनाजींची अचूक योजना हे मुघलांसाठी मोठे कोडं होते. धनाजी जाधव शत्रूच्या सैनिकांना पकडून त्यांच्याकडून गोपनीय माहिती काढून घेण्यात माहीर होते. ते कधीही थेट लढाईपेक्षा रणनीतीवर जास्त जोर देत. धनाजी घोड्यावर बसून येतोय अशी नुसती अफवा जरी पसरली तरी मुघल सैनिकांच्या छातीत धडकी भरायची. त्यांना वाटायचे की धनाजी जादूगार आहेत जे कधीही कुठूनही प्रकट होऊ शकतात. या दोन वीरांनी मराठ्यांचे स्वराज्य वाचवले. जवळपास 27 वर्षांच्या या स्वातंत्र्ययुद्धात संताजींनी धाडसाची आग जपली तर धनाजींनी रणनीतीचे पाणी दिले. त्यांच्यातील समन्वय आणि छत्रपती राजाराम महाराजांवरील निष्ठा हेच स्वराज्याच्या अस्तित्वाचे सर्वात मोठे रहस्य होते. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या पराक्रमानेच औरंगजेबाचे दक्षिण जिंकण्याचे स्वप्न कायमचे मातीत मिसळले. हे दोन्ही वीर म्हणजे मराठा इतिहासाचे दोन तेजस्वी अध्याय. त्यांची शौर्यगाथा आजही प्रत्येक मराठी मनात जय भवानी जय शिवाजी या जयघोषातून जिवंत आहे.